नमस्कार. द काव्याज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी ही रेसिपी करणार आहे. साहित्य पाहूया आपण सगळ्यात आधी. इथे मी घेतलेले आहेत 4 ते 5 एवढ्या शेवग्याच्या शेंगा, 2 कांदे, सुकं खोबरं, गोडं तेल, जिरे, गरम मसाला, हळद, मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, चिंचेचे पाणी, गूळ. तर आता मी इथे सगळ्यात आधी आपल्या या शेंगा आहेत त्या मी कापून घेणार आहे. तर मी इथे एक शेंग घेते, तिचं पाठचं टोक आहे हे मी कापून टाकून देणार आहे आणि मी त्याला 3 ते 4 इंच एवढं मोठं असं आकारामध्ये कट करणार आहे. आपल्याला या शेंगेचे वरचं साल काढायचं आहे, त्यासाठी इथे मी एक तुकडा करणार आहे. त्याच्या वरचं जे साल आहे ते काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मी इथे दाखवल्याप्रमाणे आपण शेंगा कापून घेणार आहोत. सर्व शेंगा आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत. चला तर शेंगा झालेल्या आहेत कापून. आता मी त्यांना एक बाउल घेते, त्यामध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये त्या शेंगाचे तुकडे ठेवून देते. आता मी इथे 2 कांदे घेणार आहे, तेही मी मोठ्या आकारामध्ये कापून घेणार आहे, कारण की आपण त्याचं वाटण बनवणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारात मी हा कांदा कापून घेणार आहे. नंतर मी ते खोबरं घेते, तेही मी बारीक पातळ असं कापून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे. आता खोबरंही कापून झालेलं आहे. आता मी एक कढाई घेते, त्यामध्ये मी जो कापलेला कांदा आहे तो टाकणार आहे आणि तो थोडासा असा लालसर असा भाजून घेणार आहे. पाहू शकता थोडासा असा लालसर असा कलर यायची सुरुवात झालेली आहे. आता मी यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहे आणि त्याला चांगलं असं परतून घेणार आहे. छान असं त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झालेला आहे, मी त्याला आता काढून घेते आणि याच कढईमध्ये मी जे कापलेलं खोबरं होतं ते घालणार आहे आणि तेही मी चांगलं असं भाजून घेणार आहे. आपण कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. पाहू शकता तुम्ही आपलं खोबरंही छान असं भाजलेलं आहे. छान असा त्याला असा चॉकलेटी असा तांबूस असा कलर आलेला आहे. आता मी त्यालाही बाजूला काढून घेणार आहे आणि ते थंड करून घ्यायचे आपल्याला. खोबरा कांदा थंड होईपर्यंत त्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे एवढं मी गोडं तेल घेणार आहे. ते चांगलं तापल्यावरती मी त्यामध्ये 1 चमचा जिरं घालते, ते चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि जे आपण शेंगांचे तुकडे केले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले ते मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता टाकूया थोडीशी हळद, गरम मसाला आणि तेही असं चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये पाणी घालणार आहे. अर्धा तांबा एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजेच आपल्या शेंगा पूर्ण त्या पाण्यात बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आणि आपण शेंगा ह्या शिजवून घेऊया. आपण अगोदरच शेंगा इथे या शिजवून घेणार आहोत. चला तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. आपलं खोबरं आणि कांदा थंड झालेला आहे. आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले खोबरं घेते, तर त्यावरतून तो कांदा घालणार आहे आणि त्याचं एकदम बारीक असं वाटण करून घेणार आहे. वाटण आपलं तयार झालंय, त्याला आपण बाजूला ठेवून घेऊया. आता आपण आपल्या शेंगा शिजल्यात की नाही ते पाहूया. पाहू शकता शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत. तर आता मी त्या एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवणार आहे आणि मी त्याच भांड्यामध्ये भाजीला फोडणी घालणार आहे. तर आता इथे मी 2 चमचे परतचं गोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि तीही चांगली अशी परतून घेते. छान असं परतून घ्यायचं आहे आणि ते आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालूया आणि तेही चांगलं असं परतून घेऊया. पाहू शकता छान असं परतून घ्यायचं आपल्याला. हे परतून झालेलं आहे. आता मी यामध्ये 1 चमचा एवढा मसाला घालणार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी अजून वाढवू शकता. मसालाही छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आपण ज्या शेंगा उकडल्या होत्या
बटाटा यामध्ये घालायचा आहे. त्यातलं जे पाणी होतं तेही आपल्याला वाया घालवायचं नाहीये, तेही आपण या भाजीमध्येच घालणार आहोत. छान असं मिक्स करून घेऊया. ते जे पाणी होतं ते मी यामध्ये घातलंय आणि आता आपण त्याला असं मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून देऊया आणि आपण त्याला 10 मिनिटं चांगलं शिजवून देणार आहोत. पाहू शकताय तुम्ही, छान अशी शिजलेली आहेत आपल्या शेंगा. आता मी यामध्ये वरतून चिंचेचं पाणी घालणार आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घेणार आहे. मसाला खूपच कमी पडलेला आहे, म्हणून मी त्यामध्ये थोडं अजून मसाला घालणार आहे, 1 चमचा, आणि तेही चांगलं मिक्स करून घेते. जर तुम्ही कोणत्याही भाजीत चिंचेचा वापर करत असाल तर त्यामध्ये थोडंसं दही, गुळाचा तुकडा हा घालायचाच आहे, तरच भाजीला किंवा आमटीला अप्रतिम चव. चवीनुसार मीठ घालूया. आता मी इथे कोथिंबीर चिरणार आहे आणि ती मी अशी वरतून त्याच्यावरती घालणार आहे. पाहू शकता तुम्ही, आपलं शेवग्याच्या शेंगांची भाजी झालेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.